नमस्कार. आजच्या या सविस्तर सादरीकरणात सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग म्हणजेच HVAC क्षेत्रात काम करताना अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जेव्हा मोठ्या मशीन्सच्या सर्व्हिसिंगची वेळ येते ना, तेव्हा आपण कोणती साधनं वापरतो यावरच कामाचा दर्जा ठरत असतो. म्हणूनच आज आपण एका अशाच अत्यंत परिणामकारक आणि महत्त्वाच्या उपकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की AC आणि कूलरचं आयुष्य नेमकं वाढवावं कसं. आपण नेहमी पाहतो की जसजसे वेळ जातो तसतशी मशीन्सची कूलिंग क्षमता कमी होत जाते. यामागचा मुख्य शत्रू म्हणजे मशीन्समध्ये साचणारी धूळ, अडकलेला कचरा आणि सर्व्हिसिंग नंतर आत राहणारा अनावश्यक ओलावा. हे घटक नुसतं कूलिंगच कमी करत नाहीत तर मशीनचं खूप मोठं नुकसानही करतात. पण या सगळ्या समस्यांवर एक अतिशय प्रभावी उपाय आहे आणि आज आपण तोच उपाय उलगडून पाहणार आहोत. तर चला सुरू करूया भाग 1, एअर ब्लोअरची ओळख. हेच ते प्रभावी साधन, एअर ब्लोअर. रेफ्रिजरेशन आणि AC सर्व्हिसिंगमधला हा एक अगदी हुकमी एक्का बनला आहे. हाताने साफसफाई करायला जेवढा वेळ आणि मेहनत लागते त्यापेक्षा हे उपकरण कित्येक पटींनी जास्त काम करतं. डिझाईनमध्ये अतिशय कॉम्पॅक्ट आणि हाताळायला एकदम सोपं. थोडक्यात सांगायचं तर सर्व्हिसिंगच्या कामात हा एअर ब्लोअर एका विश्वासू साथीदारासारखी भूमिका निभावतो. आता पाहूया भाग 2, या ब्लोअरचे प्रमुख उपयोग नेमके काय आहेत. हा एअर ब्लोअर प्रामुख्याने 5 महत्त्वाच्या ठिकाणी वापरला जातो. सर्वात आधी ACचं इंडोर युनिट क्लीन करण्यासाठी. इंडोर युनिटमध्ये असलेल्या इव्हॅपोरेटर कॉईलवरची एकदम बारीक धूळ काढण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. दुसरं म्हणजे ACचा आउटडोर युनिट क्लीन करणं. बाहेरच्या वातावरणात असलेल्या कंडेन्सर कॉईलवर प्रचंड धूळ आणि कचरा साचतो. तो या ब्लोअरच्या मदतीने अगदी सहज उडवता येतो. तिसरा अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे कंट्रोल पॅनल आणि PCB बोर्ड साफ करणं. इथे धूळ साचली तर शॉर्ट सर्किटचा धोका असतो, त्यामुळे हा भाग स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. चौथं म्हणजे फक्त ACच नाही तर वॉटर कूलर आणि बॉटल कूलरच्या कंडेन्सरमध्ये अडकलेली धूळ काढण्यासाठी याचा वापर होतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंडेन्सर स्वच्छ राहिला की कूलिंगमध्ये मोठी सुधारणा होते. आणि 5वा टप्पा म्हणजे मशीनची सर्व्हिसिंग किंवा वॉटर वॉशिंग झाल्यावर मशीन ड्राय करणं. आत उरलेलं पाणी किंवा ओलावा एकाच झटक्यात काढून टाकण्यासाठी एअर ब्लोअर अत्यंत प्रभावी ठरतो. पुढे जाऊया भाग 3 कडे. हे उपकरण वापरण्याचे मुख्य फायदे काय आहेत. एअर ब्लोअर वापरण्याचा सर्वात मोठा आणि लगेच जाणवणारा फायदा म्हणजे साफसफाईचा वेग प्रचंड वाढतो. ज्या जागेची ब्रशनी किंवा कपड्याने साफसफाई करायला तासनतास लागू शकतात ना, तिथे एअर ब्लोअर काही मिनिटांतच सगळी धूळ उडवून लावतो. यामुळे सर्व्हिसिंगचा वेळ खूप वाचतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सर कॉइल्स पूर्णपणे मोकळे आणि स्वच्छ होतात तेव्हा ACची कूलिंग कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढते. वेळेच्या बचतीसोबतच याचे दीर्घकालीन फायदे पण खूप मोठे आहेत बरं का. जेव्हा कॉइल्स धुळीमुळे ब्लॉक होतात तेव्हा मशीनच्या कॉम्प्रेसरला खूप जास्त काम करावं लागतं, ज्यामुळे वीज जास्त खर्च होते. एअर ब्लोअरने सर्व्हिसिंग केल्यावर मशीन अतिशय सहजतेने काम करतं, ज्यामुळे मोठी वीज बचत होते. याशिवाय मशीनवर अतिरिक्त ताण न आल्यामुळे संपूर्ण सिस्टमचं आयुष्य आपोआप वाढतं. आता वळूया भाग 4 कडे. थोडी तांत्रिक माहिती म्हणजे स्पेसिफिकेशन्स पाहूया. फक्त हा आकडा पहा, 14,000 RPM. या एअर ब्लोअरची मोटर 13,000 ते 14,000 रेव्होल्यूशन्स पर मिनिट एवढ्या प्रचंड वेगाने फिरते. यावरून आपण सहज कल्पना करू शकतो की हा ब्लोअर किती वेगाने हवा बाहेर फेकत असेल. याच प्रचंड हवेच्या प्रवाहामुळे कॉईलच्या अगदी आत खोलवर अडकलेली आणि चिकटून बसलेली धूळ एका झटक्यात बाहेर काढणं शक्य होतं. इतर तांत्रिक बाबी पाहिल्या तर हे चालवण्यासाठी 220 व्होल्ट AC व्होल्टेज लागतं, जे सामान्य प्लग पॉइंटवर कुठेही सहज उपलब्ध असतं. तसंच याची पॉवर 400 वॅट्स ते 700 वॅट्सच्या दरम्यान असते. याच पॉवर रेटिंगमुळे हे उपकरण 14,000 RPMचा वेग गाठू शकतं आणि एवढा शक्तिशाली एअरफ्लो निर्माण करू शकतं. या अचूक आकडेवारीवरून या उपकरणाच्या ताकदीचा नक्कीच अंदाज येतो. आता जसं आपण पाहिलं की हे एक अत्यंत शक्तिशाली आणि वेगवान उपकरण आहे, त्यामुळे एक साहजिक प्रश्न समोर येतो की एवढ्या वेगाने हवा फेकणारं साधन वापरताना नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच पाहूया भाग 5, सुरक्षितेचे आवश्यक उपाय. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे
कंट्रोल पॅनल किंवा पीसीबी बोर्ड साफ करणं आवश्यक असलं तरी पीसीबी किंवा बारीक वायरिंगवर खूप जवळून ब्लोअरची हवा मारू नये. 14,000 RPM वेगाच्या हवेच्या दबावामुळे बोर्डवरचे नाजूक पार्ट्स किंवा सोल्डरिंग खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा नाजूक भागांवर हवा मारताना सुरक्षित अंतर राखणं हा इथला सुवर्ण नियम आहे. वैयक्तिक सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर एअर ब्लोअरच्या प्रचंड हवेमुळे एसी किंवा कूलरमध्ये साचलेली धूळ, कचरा आणि बुरशी अगदी वेगाने बाहेर उडते. ही उडणारी धूळ डोळ्यात किंवा श्वास घेताना नाकात जाण्याची शक्यता असते. म्हणूनच आरोग्याच्या संरक्षणासाठी काम करताना सेफ्टी गॉगल आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. तर आज आपण पाहिलं की एअर ब्लोअर हे केवळ हवा मारणारं उपकरण नसून ते सर्व्हिसिंगची गुणवत्ता, वेग आणि सुरक्षितता वाढवणारं एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. शेवटी या एका प्रश्नाचा विचार नक्की करायला हवा की योग्य साधनांच्या आणि अचूक पद्धतींच्या वापराने पुढील सर्व्हिसिंग अधिक प्रभावी आणि सुरक्षित कशी करता येईल. या सादरीकरणातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष कामात वापर केल्यास सर्व्हिसिंग केवळ सोपीच होणार नाही, तर सर्वोत्तम कूलिंगचा अनुभवही मिळेल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सादरीकरणात.